काहीतरी हलकं, हेल्दी आणि झटपट बनणारं पाहिजे का? तर ही गुजराती स्टाईल कोबी मुठिया रेसिपी नक्की ट्राय करा. सॉफ्ट, टेस्टी आणि सुपर इझी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. थांबा, त्याआधी मी तुम्हाला एक चॅनलबद्दल सांगणार आहे. सिखो कम्प्युटर अँड टेक हे चॅनल एवढं चांगलं आहे. यांची जी काही माहिती असते खूप छान ते माहिती देतात आपल्याला. ते शूटबद्दल देतात, कुकिंग चॅनलबद्दल देतात आणि कुठलेही ती जी आपल्याला माहिती मिळते आपल्याला खूप उपयोगी पडते. तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओज बघा. मी त्यांचे सगळे व्हिडिओ बघते आणि त्यांना फॉलो करते. तुम्ही पण त्यांचे चॅनल बघून त्यांना फॉलो करून तुमचं चॅनल नक्की ग्रोथ होईल. चला तर मग आपण रेसिपी इथपर्यंत आपली आलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकलेलं आहे आणि तिखट आवडीनुसार आपल्याला तिखट कमी जास्त इथे टाकू शकता. आणि जिरं आणि इथे टाकायचं आहे 2 मोठे चमचे दही आणि थोडंसं तेल मोहनसाठी आणि छान हे पूर्ण मिक्स करून घेऊया. ह्याचे पूर्ण डिटेल्स इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि इथे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पोळ्यांचं पीठ आपण कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी मंडळी खूपच झटपट होतं हे आणि खूपच चवदार अशी ह्याची टेस्ट आहे. नक्की तुम्ही करून बघा. आपण हे सगळं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण असं ह्याचे रोल केलेले आहेत आणि स्टीमरला पण आपण ब्रशनी तेल छान असं लावून घेऊया. आणि हे आपल्याला एक 20 मिनटं आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, ह्या प्रकारे सर्व पिठाचं आपण असे रोल करून घेऊया. इथे मी कोबी थोडी जास्त घेतलेली आहे. तुम्ही 1 वाटी कोबी पण इथे घेऊ शकता. असं कोबी मुलं खात नाही तर ह्या प्रमाणे जर आपण केलो तर नक्की खातील. हे बघा, इथे मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी तापलेलं आहे आणि आता आपण हे जे रोल करून घेतलेत ते एक 20 मिनटं आपल्याला हे छान स्टीम करून घ्यायचं आहे. बघा, 20 मिनटं झालेली आहेत. चेक करून बघूया. हे बघा, चाकू आपलं प्लेन निघालेलं आहे, म्हणजे छान हे वाफवलेले आहेत. हे थंड झाल्यावर आपण हे रोल काढून घ्यायचे आहेत. आणि ह्याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत. जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही आपल्याला कापायचे नाही आहेत. मीडियम आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत. खूपच सॉफ्ट आणि खूप हेल्दी आणि खूपच टेस्टी असे हे कोबीचे मुठिया
आहेत. आता आपण ह्याला फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी आपण एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे. तेल तापल्यावर मोहरी तडतडली की आपण टाकणार आहोत हिंग, आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता, आणि आता टाकायचं आहे आपल्याला तीळ, आणि जे आपण कोबीचे वड्या करून घेतलेले आहेत ते आपण आता टाकणार आहोत. मंडळी, तुम्ही जर हा व्हिडिओ इथवर पाहिला असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक तर करू शकता, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि असे छान छान पदार्थांची तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्ही बेल आयकनला प्रेस करा. हे बघा, अशा प्रकारे आपण हे छान थोडंसं असं परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. एकदम सुपर सॉफ्ट, सुपर टेस्टी, आणि एकदम व्हायरल बनणारी कोबी मुठिया रेसिपी आपली तयार आहे. हे बघा, आपण आता सर्व करत आहोत. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. हे तुम्ही असंही खाऊ शकता, किंवा चहाबरोबर, किंवा तुम्ही हे ग्रीन चटणीसोबतही खूप टेस्टी लागतं आणि झटपटही होतं, आणि अगदी सोपं अशी ही रेसिपी आहे. चला तर मंडळी, असे छान छान खात राहा, नेहमी हसत राहा, नेहमी आनंदी राहा. वाव, तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली आहे. नक्की एकदा करून बघा. आवडल्यास कमेंट्समध्ये कळवा. टेक केअर. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.